आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलटा प्रश्न आहे, धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे. काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर. म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हा प्रश्नचिन्ह येतो. एवढे दिवस मग काय बसला होता? म्हणजे तिकडनं काय निरोप आला का धनंजय मुंडेंच्याकडनं याला वाल्मिकी कराडला की तू बाबा तू सरेंडर हो, नाही तर तुझी सगळी अडचण आहे. आणि पुण्यातच आहे 3 दिवस. तिथं अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या मंदिराला जाऊन दर्शन घेऊन आलंय. त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये येत होतं. तिथं कुठल्या तरी हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं. एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा सीआयडीला पकडता आलं नाही त्याला. ह्याच्यामध्ये निश्चित काय ती दडलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे. ह्याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय. हे बोलण्याची पद्धत आहे ना. मग एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही? एवढे 22 दिवस कशाला लावले? एवढे 22 दिवस का लावले? म्हणजे ह्याच्यात काही ती निश्चित गडबड आहे. ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हाच नोंद होणं गरजेचं आहे. तिथं मोका लावणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या ह्याच्यात मी सरेंडर झालोय, आता मला बेल मिळावी असं नाही चालणार. आणि कुठलाही महाराष्ट्रातला जनता एवढं आक्रोश निर्माण झालाय कोणी सहन करणार नाहीये. एवढा संघटित गुन्हेगारी बीडला वाढले. एका वेळी तर बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे. क्रांतिसिंग नाना पाटील हे सांगलीचे, तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे बीडचा. बहुजन समाजाच्या पुरोगामीचं विचाराचं हे बीड आहे. तिथं स्वतः क्रांतिसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले. आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे? आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, तुमच्याकडे अधिकार आहे, तुम्ही गृहमंत्री, तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या आणि पहिले त्या मोका लावा त्या वाल्मिकी कराडवर. आणि जे आणि ते 3 लोक सुद्धा जे दोषी आहेत ते कुठं पळालेत? त्यांच्यावर सुद्धा नाही काय, ते सुद्धा बसलेत पुण्यात. मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले आम्ही कडक कारवाई करू, न्यायालयात चौकशी करू. सगळा प्रकार झाला, मात्र मुख्यमंत्री पण वाट बघत होते का मग धनंजय मुंडे येऊन भेटतील, मला काही सांगतील, मग आपण त्याला अटक करू. आता मुख्यमंत्र्यांची म्हणजे हे नव्हते. नाही, मुख्यमंत्री एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत, स्वतः वकील आहेत, अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेलं आहे. म्हणूनच मला त्यांच्याकडनं महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पाहिजेत. आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना. कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला. धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे. आणि लगेच आज सरेंडर. त्याचं क्रमांकच बघा ना, 1 2 3 4 5 लगेच सरेंडर आज. आज सकाळी त्यांचे 150-200 समर्थक येतात, त्यांना मेसेज जातो शरण येणार आहे. पोलिसांना कळत नाही, सीआयडीला कळत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत नाही. हे अपयश कुणाचं आहे? नाही, मला सुद्धा आश्चर्य वाटलं का मी मगाशी तिथनच क्रॉस झालो सीआयडीच्या इथनं. मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं. मी सुद्धा म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी. आणि नंतर दुसऱ्या मिनिटात बघतो कधी शरण आले. आणि काल त्यांची बैठक मीटिंग काय काय सगळं चालू आहे सगळ्या गोष्टी. हे 3 दिवस पुण्यात आहेत. 3 दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला की किती मोठं फेल्युअर आहे. मग हे फ्लॉ आहे हा. तुम्ही पालकमंत्री पदाचा विषय काढला म्हणून हा प्रश्न मुख्यमंत्र्यांवर विश्वास देखील दाखवला. सुरेश देश मुंबईत बोलताना असं म्हणतात की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे पालकमंत्री पद फडणवीसांनी स्वीकारा. हे बघा, कोणीही घ्यावं, कोणी तिथं पालकमंत्री व्हावं. मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं, पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचा असेल, धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही. आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही त्याला स्वागतच करू. काय म्हटलं? राजकारण सुरू आहे काय वेगवेगळ्या या 2-3 पक्षांमध्ये? कारण एका बाजूला गुन्हा इतका गंभीर करतो आणि त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या निश्चितपणे काहीतरी संशय निर्माण करणारे आहेत. मग दोघांना मंत्रिपद मिळतंय, मग मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय, मग त्याला कुठेतरी नाही. पण नाही, मला असं वाटतं की
ह्या राजकारणाच्या पलीकडचे ह्या सगळे विषय झालेले आहेत. तुम्ही जर बीडचा आक्रोश जनतेचा आक्रोश पाहिला, तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते. म्हणजे अजित पवार गटातले होते, तिथं शरद पवार गटातले होते, सगळ्या पक्षातले सगळे आलेले, सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते. म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एकसंघ निर्माण झालेला आहे. पण नुसतं एकसंघ सगळे. तर आपण बघतोय संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन शरण होण्यासाठी 22 दिवस का लागले. कराडचा शरण होण्यावर संभाजीराजेंनी सवाल केलेला आहे. कालच धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांशी बोलतात आणि आज वाल्मिक कराड शरण येतो. यामुळे नेमकी चैन काय, त्या दोघांचं नेमकं काय बोलणं झालं असाही सवाल यावेळेस संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित केलेला आहे. शरण होण्यासाठी वाल्मिक कराडला 22 दिवस का लागले असं देखील यावेळेस त्यानं म्हटलेलं आहे.